करण्याबरोबरच आरोपींना फार कमी वेळेत पकडण्याचं फार महत्त्वाचं काम सांगली जिल्ह्यातील पोलीस करत आहेत. पोलिसांच्या कौशल्यपूर्वक तपासामुळे चोरीला गेलेलं बाळ काही तासातच सुखरूप मिळालं, असं मत पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. बाळ चोरी प्रकरणी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधील दोषींच्यावर नक्की कारवाई होईल याबाबत मी स्वतः पाठपुरावा करेन, असा विश्वास यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी रुग्ण महिला कविता अलदर यांची भेट घेतली आणि माता आणि बाळांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, मिरजेचे पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, मिरज सिव्हिलचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी, रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर प्रियंका राठी, मॅट्रॉन वंदना शहाणे यांच्यासोबत पोलीस अधिकारी आणि रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित होते. इथल्या सरकारी रुग्णालयातून एका आमच्या ताईचं बाळ चोरीला गेलं बरोबर नाही, परंतु पळवलं गेलं, नेलं गेलं. त्याच्यामागची स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. पण फायनली सांगली पोलिसांचे वैशिष्ट्य मी मानतो की क्राईम रेट कमी व्हावा याचा तर ते प्रयत्न करतायत. पण एखादी घटना घडल्यानंतर शोध लागणं हे खूप कमी तासामध्ये ते करतायत. तसं 57 तासामध्ये CCTV आणि फोनचं लोकेशन त्याच्यातून त्या महिला त्यांनी शोधून काढल्या, बाळ ताब्यात घेतलं. आता ते सुरक्षित बाळ त्याच्या आईकडे आहे. त्या ताईंची सिझरिंग झाल्यामुळे अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल राहावं लागेल, ते आपल्या घरी जातील. याच्यामध्ये इथली सुरक्षा, इथले सुरक्षा रक्षक असे बरेच विषय निर्माण झालेले आहेत. परंतु मी कशाचंही समर्थन करत नाही, पण अशा इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट, त्यांचे नातेवाईक, त्याच्यामध्ये CCTV प्रखर असणं, प्रभावी असणं, ॲडव्हान्स असणं हे आगामी काळात केलं पाहिजे, की जेणेकरून लवकर आपल्याला शोध लागतो. परंतु एवढ्या मोठ्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कशी स्ट्रॉंग करता येईल, येणाऱ्या जाणाऱ्यांची काही एंट्री घेता येईल का, असं आम्ही नक्की प्रयत्न करू. आता सध्या ताईंनी ते पळवलं, काही त्यांच्या पर्सनल कारणाने पळवलं, पण अशा प्रकारच्या घटनेमध्ये जी कलमं आहेत ती लागतीलच, ती लावलेली आहे. समितीचा अहवाल आलाय, तो अद्याप नावं डिक्लेअर झालेली आहे. म्हणजे जे हॉस्पिटल प्रशासनाकडे ज्या चुका झालेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई होणार, त्यांना कळवायचं राहिलं. आता कसं आहे की गव्हर्नमेंटच्या एवढ्या मोठ्या डिपार्टमेंटमध्ये ऑन स्पॉट निर्णय करण्याची यंत्रणा, सोय ही कमी असते. कारण मग उठसूट कोणावरही कारवाई होते आणि रिपोर्ट पाठवायचा. त्यांचा रिपोर्ट आयुक्ताकडे जाईल. मी स्वतः या रिपोर्टचा पाठपुरावा करतो आणि आयुक्त लवकरात लवकर कारवाई करतील. दादा, त्या दिवशी सुरक्षा रक्षकांनी नातेवाईकांकडे पैशाची मागणी केली होती पोलिसांची सही घेण्यासाठी, त्याच्यावर अद्याप कारवाई. ठीक आहे, अशा लेखी कंप्लेंट मिळाल्या तर त्याची कारवाई दखल आपण नक्की. या घटनेमुळे आता सगळीच यंत्रणा खूप जागृत झाली आहे, खडक झाली आहे, कठोर झाली आहे. आणि आता ज्या घटना घडल्या आहेत, म्हणजे बाळ पळवलं जाणं आणि आता यांनी नवीनच सांगितलं की तिथले कर्मचारी पैसे मागतात, त्याच्यावर नक्की कारवाई.